नमस्कार. प्रभू श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ, मर्यादा पुरुषोत्तम मानले जातात आणि उद्या आहे रामनवमी. तर उद्या गुरुवारी रामनवमीला कोणत्याही परिस्थितीत या एका झाडाला नक्की स्पर्श करा. घरातील इडापिडा सर्व दोष नष्ट होतील आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होणार आहे. तर अशा कोणत्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे, उद्या कोणत्या वेळेत करायचं आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. श्रीरामनवमी हा दिवस केवळ उपवास करण्याचा नसून श्रीरामांचा आदर्श आठवण्याचा आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस आहे. तर श्रीरामनवमी कधी तिथी सुरू होत आहे? 26 मार्च रोजी गुरुवारी असणार आहे. राम जन्ममुहूर्त. प्रभू श्रीरामांचा जन्म हा माध्यान्हकाळी म्हणजे दुपारी झाला होता. तर पूजेची मुख्य वेळ ही दुपारी 11:05 ते दुपारी 1:35 असणार आहे. जन्मवेळ हा दुपारी 12 वाजता ते 12:40च्या दरम्यान श्रीराम मंदिरामध्ये पाळणा हलवण्यात येतो किंवा तुम्ही घरी देखील श्रीराम जन्मोत्सव साजरा करू शकता. तर उद्याच्या या शुभ दिवशी तुम्हाला हा उपाय का करायचा आहे? तर तुमच्या आयुष्यात जर अनेक समस्या असतील, अडचणी असतील, तर यामागे काही कारणे देखील असतात. काही इडापिडा, दोष तुमच्या घराला लागलेले असतात. आपण कधी कधी बाहेर जातो, तिथली जागा चांगली नसते. तिथूनच कळत नकळत नकारात्मक शक्ती आपल्यासोबत आपल्या घरी येतात आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये नेहमी वाईट विचार येणे, त्यासोबतच कोणतेही कामे मार्गी न लागणे, कधी काम पूर्णत्वाला येऊन ते अपूर्ण राहणे किंवा मग तुम्हाला अनेक समस्यांना, अनेक अडचणींना दररोजच सामोरे जावे लागते. कोणत्याही गोष्टीमध्ये अपयश येणे किंवा मग घरामध्ये भांडणे, वादविवाद अशा असंख्य समस्या तुमच्या आयुष्यामध्ये असतील, तर उद्याच्या या शुभ दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. श्रीरामनवमी हा आपल्या आयुष्यातील इतका महत्त्वाचा दिवस आहे की या दिवशी जर तुम्ही काही उपाय जर केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल झालेला तुम्हाला 100% जाणवेल. कारण श्रीराम या नावामध्येच खूप मोठे सामर्थ्य आहे. नुसता श्रीरामांचा जप देखील तुम्ही केला तर तुमच्या अनेक संकटे तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर ते सर्व दूर होण्याची क्षमता या नामजपामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला उद्या हा जप तर करायचाच आहे, परंतु या एका झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक झाडाझुडपांना विशेष महत्त्वाचे मानले जाते. काही झाडांचे इतके महत्त्व आहे की त्यांच्या प्रत्येक झाडांच्या अवयवामध्ये म्हणजेच फांद्यांमध्ये, फुलांमध्ये, मुळामध्ये, खोडामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो. आणि काही झाडेझुडपे तर इतकी महत्त्वाची असतात की कोणत्याही यज्ञ समारंभामध्ये, होम हवन करण्याच्या कार्यक्रमामध्ये काही झाडांच्या फांद्यांचा, काही झाडांच्या अवयवांचा समिधा म्हणून वापर केला जातो. तर हे झाडेझुडपे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत आणि असेच काही झाडे आहेत ज्या झाडाला उद्याच्या या शुभ दिवशी स्पर्श केल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल. तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, सर्व दोष हे दूर होणार आहेत. तर असे कोणते झाडं आहेत ते आपण पुढे पाहूयात. तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी उद्या कोणती वेळ असणार आहे? तर उद्या तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर परवा दिवशीपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजेच 26 तारखेपासून ते 27च्या दुपारपर्यंत, दुपारी 11:30 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. उद्या दिवसभरात कधीही म्हणजेच गुरुवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही संध्याकाळी कोणत्याही झाडाला स्पर्श करू नये. आणि त्याचबरोबर तुम्हाला उद्या नाहीच शक्य झाले तर परवा दिवशी मग तुम्ही 11:30 वाजेपर्यंत कधीही हे काम करू शकता. तर हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे, देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. उद्या वार गुरुवार असणार आहे आणि गुरुवारी श्रीरामनवमी आली तर हा अत्यंत महत्त्वाचा सुयोग जुळून आलेला आहे. तर उद्या तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ आणि चिमूटभर हळद टाकून स्नान करायचे आहे, थोडेसे गंगाजल टाकून स्नान करायचे आहे. याने तुमचे शरीर शुद्ध होत असते, सर्व नकारात्मकता दूर होते व त्यानंतर तुम्ही श्रीरामनवमीच्या दिवशी विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. तर तुम्हाला उद्या स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. उद्या तुम्ही उंबरठ्याला देखील हळदीचे लेपन करू शकता. वार गुरुवार आहे आणि श्रीरामनवमी आहे आणि हळदीचे लेपन केल्यामुळे साक्षात श्रीराम तुमच्या घरी उद्या येऊ शकतात आणि तुमच्या घरातील वातावरण देखील सकारात्मक कायम राहणार आहे. त्यासाठी तुम्ही उद्या आवर्जून हळदीचे लेपन उंबरठ्यावर करा. त्यानंतर पाटावर किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर श्रीराम, श्री सीता माता आणि लक्ष्मण यांची मूर्ती असेल
भक्त हनुमान हे देखील सोबत असतात. तर यांची मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे. जर शक्य असल्यास श्रीरामांच्या मूर्तीवर पंचामृताने आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून ठेवायचा आहे. त्यानंतर श्रीरामांना पिवळी फुले, तुळशीची पाने, चंदनाचा टिळा आणि अक्षता अर्पण करायच्या आहेत. उद्या सर्वात महत्त्वाचे हे श्रीरामाला सुंठवडा करण्याची अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे. तसेच खीर किंवा पुरणपोळीचा नैवेद्य देखील अनेक ठिकाणी दाखवला जातो. उद्याच्या दिवशी तुम्हाला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे रामरक्षा स्तोत्र हे पठण करायचे आहे. रामरक्षा अष्टकची देखील पठण करायचे आहे. रामायण वाचणे शक्य झाले तर आवर्जून वाचावे, अत्यंत फलदायी ठरणार आहे. त्याचबरोबर दुपारी 12 वाजता श्रीरामांच्या बाळमूर्तीला पाळण्यात ठेवून फुलांनी सजवायचे आहे. यावेळी महिला एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने पाळणा देखील गातात आणि श्रीराम जन्मोत्सव हा साजरा करतात. उद्या तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी किंवा करणे झाल्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा श्रीरामनवमीच्या दिवशी या एका मंत्राचा जप करायचा आहे. तर 108 वेळेला हा जप करायचा आहे. हा जप केल्यामुळे मनाला शांती मिळेल आणि तुम्हाला अनेक प्रकारची शक्ती प्राप्त होईल. सकारात्मक शक्ती तुमच्या अंगामध्ये निर्माण होईल. तर हा विजय मंत्र आहे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. या मंत्राचा जप करायचा आहे. राम गायत्री मंत्र, ओम दशरथाय विद्महे श्री सीता वल्लभाय धीमहि तन्नो राम प्रचोदयात. हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. त्यासोबतच मूलाक्षर मंत्र राम रामाय नमः, राम रामाय नमः आणि शांती मंत्र ओम रामचंद्राय नमः. हे मंत्र तुम्ही आवर्जून उद्या म्हणायचे आहेत आणि त्यासोबतच हा उपाय करायचा आहे. तुमच्याकडे जर श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्ण हा असतोच. भगवान विष्णूंचा अवतार, कृष्णाचा अवतार आणि त्याचबरोबर श्रीराम देखील भगवान विष्णूंचाच अवतार आहेत. त्यामुळे तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती घेऊन त्यावर देखील अभिषेक तुम्ही करू शकता आणि पाळणा देखील तुम्हाला जन्मोत्सव साजरा करायचा असेल तर पाळण्यामध्ये बाळकृष्णाला ठेवून देखील तुम्ही जन्मोत्सव हा साजरा करू शकता. हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरात कधीही करू शकता. जेव्हा रामनवमी तिथी सुरू होणार आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर 11:47 रामनवमी ही सुरू होणार आहे. त्यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. ते दुसऱ्या दिवशी 11:30 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. हा उपाय करण्यासाठी एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये थोडेसे गाईचे कच्चे दूध, थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. त्यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे तूप टाकायचे आहे. तूप नसेल तर तेल टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला एका ताटामध्ये हे तांब्याभर पाणी, त्यासोबतच हा दिवा, त्यानंतर हळद कुंकू आणि अक्षता घ्यायच्या आहेत. तर पांढऱ्या अक्षता ह्या तुम्हाला थोडीशी हळद लावून पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला पिवळी फुले, हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला शमीच्या झाडाजवळ जायचं आहे. शमीचं झाड हे अत्यंत महत्त्वाचे हिंदू धर्मामध्ये मानले जाते. यामध्ये दैवी शक्ती असतात आणि हे झाड गणपती बाप्पांना देखील अत्यंत प्रिय आहे. त्यासोबतच या झाडाला इतके महत्त्व आहे की या झाडासंबंधित तुम्ही अशा विशेष तिथीवर काही प्रभावी उपाय केले तर ते 100% प्रभावी ठरत असतात. कारण या शमीच्या झाडाला सुवर्ण वृक्ष असे देखील म्हणतात. शमीचं झाड हे भगवान श्रीराम आणि पांडव यांच्याशी देखील संबंधित आहे. जेव्हा प्रभू श्रीरामांनी रावणाच्या लंकेवर आक्रमण केले होते तेव्हा त्यावेळेला प्रभू श्रीरामांनी शमीच्या झाडाची पूजा केली होती आणि त्यांना विजय प्राप्त झाला होता. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये देखील प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी उद्याच्या या शुभ दिवशी हा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर पांडवांनी देखील शमीच्या झाडावरच आपले शस्त्र हे लपून ठेवले होते आणि ते सुरक्षित राहिले होते, अशी देखील काही पुराणामध्ये मान्यता आहे. तर हे सर्व साहित्य घेऊन आपण शमीच्या झाडाजवळ जाणार आहोत. त्यानंतर तिथे सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे तांब्यामध्ये पाणी आणलेले आहे ते शमी झाडाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे. त्यानंतर हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि जे पिवळे तांदूळ आहेत ते शमीच्या मुळाशी अर्पण करायचे आहेत. नमस्कार करायचा आहे. फुले अर्पण करायची आहेत. त्यानंतर या झाडाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून प्रभू श्रीरामांचं, भगवान विष्णूंचे नामस्मरण करायचे आहे. तुमच्या आयुष्यातील, तुमच्या घरातील सर्व दोष दुःख दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं यासाठी देखील मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श शमीच्या झाडाला करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तिथे तुम्हाला बोलायची आहे. 100% तुमची इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होईल.
तुम्ही हा उपाय उद्या केला तर तुमच्या घरातील सर्व दरिद्रता दुःख हे नष्ट होईल. प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या घराजवळ जर हनुमानाचे मंदिर असेल तर तिथे तुम्हाला 11 लवंगाची माळ ही हनुमानाला उद्या आवर्जून अर्पण करायची आहे. श्रीराम भक्त हनुमान यांची जर तुम्ही उद्या सेवा केली तर रामांचे आशीर्वाद भेटतात, हनुमानाचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात आणि श्रीराम देखील तुमच्यावर प्रसन्न होतील. त्यासोबतच तुम्हाला हनुमानाला एक आंबा देखील अर्पण करायचा आहे. मला उद्या आवर्जून ओम हनुमंते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यासोबतच तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर 11 कणकेचे दिवे किंवा मातीच्या पणत्यांचे दिवे हे लावायचे आहेत. अत्यंत शुभ ठरणार आहे. यामुळे तुमच्या आयुष्यातील कोणत्याही आर्थिक समस्या असो त्या पूर्णतः नष्ट होतील आणि कामे मार्गी लागतील. उद्या श्रीरामांचा मंत्रजप आणि हनुमंताचा देखील मंत्रजप तुम्ही केल्याने तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.